हम तमिल लोग बहुत मेहनती होते हैं। हम लोग बॉम्बे आया तो इधर तरक्की लाया, फिर भी हमें ताकत से दबाया। लेकिन अब आशीष शेलार साहेब हमारा ख्याल करते रखते हमारे भगवान कैप्टन सेल्वन साहेब ने बोला कि बीजेपी के लिए वोट करो, तो हम लोग ग्रुप बनाकर वोटिंग के लिए गया। लेकिन वोटिंग बूथ पर कोई पूछा नहीं मिला तो हम वापस आ गए। पूरे मुंबई में हम लोग 80% वोटर है, लेकिन 5% ही वोट क्यों गिरा? फिर भी हम मोदी के साथ है। मोदी जी ही देश चलाएंगे, हम उनका और बीजेपी साथ निभाएंगे। केनप्टन तमिल सेल्वम हे तामिळनाडूतील पुदुकोट्टई जिल्ह्यातील आहेत. त्याची पदवी सैन्यात किंवा मर्चंट नेव्हीमध्ये काम केल्यामुळे आलेली नाही. मी इतक्या संस्थांचा अध्यक्ष झालो की लोक मला कर्णधार म्हणू लागले, तो म्हणतो. सेल्वम हे सायण कोलिवाडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते 33 वर्षांपासून मुंबईत राहत असून 14 वर्षांपासून ते भाजपचे सदस्य आहेत. त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. पहिली महापालिका निवडणूक हरले, पुढच्या वेळी जिंकले आणि नगरसेवक झाले. तामिळनाडूतील त्यांचे कुटुंब शेतकरी आहे. 11वी पास, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, तामिळनाडू, 1997. प्रारंभिक आणि वैयक्तिक जीवन तमिल सेल्वन केनप्टन हे मुंबईचे आमदार म्हणून निवडून आलेले पहिले तमिळ आहेत. त्यांचे वडील रामय्या हे कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक आहेत, तर त्यांचे भाऊ मोहन आणि जीवनदम हे AIADMKचे सदस्य आहेत. करिअर त्याला केनप्टन असे टोपणनाव आहे. तमिल सेल्वन केनप्टन हे रेल्वे पार्सल सेवा कंत्राटदार आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग PWD मध्ये इमारत कंत्राटदार होते. 26/11 रात्री ते त्यांच्या टीमसह CST येथे होत्या. तमिल नहीं है लाचार, फिर भी निभाएंगे भाजपा का साथ, हे ब्रीद वाक्य आहे मुंबई येथील कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यावरती सूट होते. कोण आहे हे कॅप्टन तमिल सेल्वन व त्यांना कॅप्टन तमिल सेल्वन का म्हटले जाते पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. त्यांना ही पदवी सैन्यात किंवा नेव्हीमध्ये काम केल्यामुळे आलेली नाहीये. ते इतक्या सदस्य अध्यक्ष झाले आहेत की त्यामुळे त्यांना कर्णधार ही पदवी मिळाली आहे. त्यांनी कोणती सामाजिक कामे केली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सेल्वन हे सायन कोलिवाडा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेतून निवडून आले होते. ते 33 वर्षापासून मुंबईमध्ये येथे राहतात. 14 वर्षापासून ते BJPचे सदस्य आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवली व पहिल्या महानगरपालिकेतील निवडणूक हरली व दुसऱ्या वेळेस जिंकली व तेथून ते नगरसेवक झाले. त्यांना हे तिकीट मिळाले कारण जे ते काम करतात ते BJP पार्टीला, त्यांच्या पक्षाला त्यांना आवडते. महाराष्ट्र राजकीय क्षेत्रातील एक म्हटलं तर पूर्ण व्यक्ती आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1958 रोजी तामिळ पळविदुती येथे झाला आहे. त्यांचे वडील रायम्मा हे कम्युनिस्ट पार्टीचे समर्थक होते. त्यांनी सरकारी उच्च माध्यमिक शाळा 11वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांच्या व्यवसाय आणि सामाजिक दृष्ट्या त्यांनी मुंबई येथे स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी रेल्वे पार्सल सेवा कंत्राटदार म्हणून केली व त्यांना त्यासोबत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात PWD इमारत कंत्राटदार म्हणून त्यांनी कामे केली आणि मुंबई येथे महानगरपालिकेचे त्यांचे योगदान. 26/11 मुंबई येथे झाल्या हल्ल्यात त्यांनी पराक्रम. 2008 मध्ये झालेल्या 26/11च्या हल्ल्यात त्या दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या टीमने CST येथे 36 लोकांचे प्राण वाचवून त्यांनी जखमींना रुग्णालयात सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांना मदत केली. राजकीय करिअर. तमिल सेल्वन यांनी 2014 व 2019 मध्ये सायन कोलिवाडातील साऊथ इंडियनची जनसंख्या मुख्यत्वे कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 5 दक्षिणेकडील राज्यातून मुंबई येथे 10 लाख अधिक यांच्याहून संख्या आहेत. पण त्या मानाने आकडा अचूक
निश्चित नाहीये.